सूर्याशिवाय दिशा नाही, वाऱ्याशिवाय प्रवाह नाही, अपयशावर अनुभवाचा पूल बांधल्याशिवाय यश दिसत नाही. नमस्कार मित्रांनो, आज गुढीपाडवा. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. सकाळ सकाळी वातावरण एकदम ढगाळ पद्धतीचं आहे. शक्यतो होमर पक्ष्यांना अशा वातावरणामध्ये उडायचा अनुभव दिला पाहिजे, कारण हे वातावरण जे बदलाचं हे कायम नसतं, कधीतरीच असतं. मग या वातावरणात आपला पक्षी काय करतोय ते पण पाहण्यासारखा एक मुद्दा असतो. आणि अशा वातावरणामध्ये जे पक्षी चांगल्या पद्धतीने उडत असतात ते कुठल्याही वातावरणामध्ये चांगलं काम करू शकतात. यामुळे जेव्हा जेव्हा वातावरण चेंज होत असतं तेव्हाच त्यांना उडायला तो अनुभव दिला पाहिजे. कारण अशा पद्धतीचं जेव्हा वातावरण असतं ते काय कायम नसतं. मग त्या वातावरणामध्ये पक्षी काय कुठल्या पद्धतीमध्ये उडतोय, स्पीड मारतोय, लांब जातोय, कसं उडतोय हे बघण्यासारखा एक मुद्दा असतो. त्यामुळं अशा वातावरणामध्ये आपण आपल्या पक्ष्यांना तो एक अनुभव असतो तो दिला पाहिजे. आणि आज सगळीकडे ढगाळ वातावरण दिसतंय आणि असं जेव्हा अचानक वातावरण चेंज होत असतं तेव्हाच आपण एखादी ORS पावडरची पुडी पक्ष्यांना दिली पाहिजे, जेणेकरून त्यांच्या शरीरातलं जे पाण्याचं प्रमाण असेल किंवा इतर हे असतील कमतरता असतील ते भरून निघतात. आणि शक्यतो असंही आता एप्रिल महिना चालू होतोय. एप्रिल महिन्यामध्ये असंही वातावरण थोडस गरम असतं, त्यामुळे त्यांच्या शरीरात पाणी टिकवणं हे महत्वाचं असतं. बऱ्याच जणांना आता अनुभव आला असेल किंवा त्यांना दिसत असेल, कळत असेल की एप्रिल महिन्यामध्ये जी उष्णता असते ती इतर 12 महिन्यांपेक्षा खूप असते. एप्रिल आणि तुमचा ऑक्टोबर महिना यामध्ये उष्णता जास्त असते. यावेळेस पक्ष्यांची पाण्याची लेवल मेंटेन करणं महत्वाचं असतं. त्यामुळे पाण्यातून मल्टीव्हिटॅमिन, ORS पावडर, लिंबू या पद्धतीचं एनर्जी त्यांना दिली तर त्यांचा फिटनेस लेवल हा मेंटेन राहतो. आणि शक्यतो ज्यांनी लासोटा दिला नसेल त्यांनी आता लासोटा करून घ्या, कारण एप्रिल महिन्यापासून मुंडी जास्त प्रमाणात वाढते. कारण वातावरणामध्ये गरमी जास्त प्रमाणात असते. ती इम्युनिटी पॉवर ज्यांची कमी आहे त्या पक्ष्यांना मग मुंडी व्हायची चान्सेस जास्त असतात. त्यामुळं अगोदरच तुम्ही खबरदारी घेतली तर तुमच्या लॉफ्टमध्ये मुंडी किंवा डोळे येणे या पद्धतीच्या गोष्टी कधी घडणार नाही. आणि लॉफ्टचं व्हेंटिलेशन थोडंसं मेंटेन ठेवलं पाहिजे.